याल तरी यारे लागे अवघे माझा मागे मागे आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो बरी हळू हळू चला कोणी कोणासी न बोला आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो बरी तुका म्हणे सांडा तेने नका भरू पोटे आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिते मया महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दास तुका कलावत जीव धरातावतारं कलंकांबतेजुदिकामोदि वक्त्रं खलानीशवादा पुनोदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मस्तक हे पाया रे
देवं वंशचानुरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। धन्य धन्य एकनाथा माई माता देवीला माई माता देवीला माई माता देवीला अवघे माझा मागे मागे आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तोवरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा आणि काला या प्रकरणातील भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये ज्या काही लीला केल्या त्यांचं वर्णन करणारा हा अभंग आहे। अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, कालेचं महात्म्य प्रतिपादन करणार आहे। या अभंगावरती आपल्याला नियोजित वेळेमध्ये चिंतन मांडायचंय। तत्पूर्वी 1 मिनिटाचा परिहार द्यायचा तो कसा सर्वांना आवाज येतोय ना, पुन्हा व्यवस्थित पाहून घ्या। निखिल महाराज बाहेर जाऊन पाहून घ्या। 1 मिनिटाचा परिहार असा की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण सर्व त्या ठिकाणी साधक परिवार साधक मायबाप बंधू भगिनी परमपूज्य सद्गुरू एकनाथ बाबा चव्हाण यांचा हा पुण्यतिथी सोहळा साजरा करत असतोय। परंतु आपल्या सर्वांनाच त्या ठिकाणी माहीत आहे मागच्या वर्षापासून या संपूर्ण जगावरती हा कोरोना महामारीचा आजार ही वैश्विक महामारी आल्यामुळे सर्वच कार्यक्रम बंद आहेत, सप्ते बंद आहेत, मंदिरं बंद आहेत आणि म्हणून इतक्या उत्साहाने आनंदाने त्या ठिकाणी आपण प्रत्येक वर्षी त्र्यंबकेश्वरला स्वानंदाश्रमामध्ये सद्गुरू बाबांचा हा पुण्यतिथीचा सोहळा आपण साजरा करत असतोय। परंतु या लॉकडाऊन मध्ये सरकारच्या नियमानुसार आपण हा कार्यक्रम यावर्षी करू शकलो नाही। मागच्या वर्षी त्या ठिकाणी आपल्याला ते शक्य झालं नाही, परंतु आपल्या सर्वांची त्या ठिकाणी सद्गुरू बाबांच्या वरती असणारी ही जी काही आस्था आहे आणि त्यामुळे आपण आपले या कार्यक्रमाचे नियोजन करणारे सर्वच त्या ठिकाणी आदरणीय वंदनीय त्या ठिकाणी महाराज मंडळी असतील, ज्यामध्ये त्या ठिकाणी आमचे हरिभक्ती परायण गणपत कामा जाधव आहेत, शिंदे ऊर्जा आहेत, या सर्वांनी त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं अशा पद्धतीने नियोजन केलं की जरी त्या ठिकाणी आपल्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला त्या ठिकाणी बाबांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्याचा हा सप्ताह करायला जमला नाही, तरी सुद्धा आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या रूपाने त्या ठिकाणी बाबांचा कार्यक्रम केला पाहिजे ही अंतःकरणामध्ये तळमळ आणि त्या तळमळीनुसार हा त्या ठिकाणी कार्यक्रम आपण मोबाईलवरती आपण सर्वजण पाहत आहोत। गेल्या 3 दिवसांपासून प्रवचनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि आपल्याकडे नियम आहे बघा काय, मग सप्ताह त्या ठिकाणी 3 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, महिनाभराचा, वर्षभराचा असू द्या, नवीन आता ह्या नवीन पद्धतीने चाललेला हा मोबाईलवरचा सप्ताह असू द्या, जरी सप्ताह कशाही पद्धतीने जरी असला
तरी त्याची सांगता मात्र काल्याच्या कीर्तनानेच होत असते. काल पाहिलं आपण त्या ठिकाणी स्वानंद ग्रुप जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, किती लोकांचे त्या ठिकाणी बाबांचे विषय असणारे आस्था आहे. आपण त्या ठिकाणी फोटो पाहिले असतील. अनेकांनी त्या ठिकाणी आपल्या आपल्या घरी सद्गुरू बाबांची पुण्यतिथी ज्याच्या त्याच्या पद्धतीने जसं जमेल तसे त्या ठिकाणी बाबांची पुण्यतिथी साजरी केली. आपले भगवान बाबा असतील, आमचे त्या ठिकाणी जाधव बाबा असतील, या सर्वांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या घरी सुंदर प्रकारे त्या ठिकाणी जेवण करून बाबांना त्या ठिकाणी नैवेद्य वगैरे दाखवून फोटो समोर आरती करून पूजा करून अशा पद्धतीने पुण्यतिथीचा हा सोहळा आपण काल पाहिलं. सर्वांनी त्या ठिकाणी साजरा केला. आपलं दुर्भाग्य त्या ठिकाणी म्हणता येईल की आपल्याला त्या ठिकाणी हे कार्यक्रम प्रत्यक्षात त्या ठिकाणी करायला जमणार नाही. परंतु हे महात्म्य जे असतात ना, हे त्या ठिकाणी नुसते शरीराने जरी केले असतात तरी मात्र कीर्तीने मात्र त्या ठिकाणी इथे त्या ठिकाणी आज आहे. बरं का, गेले दिगंबर कीर्ती आजही त्या ठिकाणी बाबा शिल्लक आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी हा समारंभ पुण्यतिथी सोहळा बाबांचा आपण साजरा करतोय. बरं का, आज या ठिकाणी या कीर्तन सेवेसाठी आमचे सर्व त्या ठिकाणी महाराज मंडळी उपस्थित आहेत. तुम्ही सर्वही त्या ठिकाणी मोबाईलवरती पाहतात. तुमच्या सर्वांचे त्या ठिकाणी अगदी मनापासून आभार मानतोय की आज मला त्या ठिकाणी ही कीर्तन सेवा करण्याचा योग त्या ठिकाणी तुमच्या समोर आणि सद्गुरू बाबांची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. नाहीतर त्या ठिकाणी आपण पाहतोय पुण्यतिथीचं जे कीर्तन आहे ते गुरुवर्य आदरणीय गोपाल बाबा त्या ठिकाणी ही सेवा त्या ठिकाणी करत असतात, कार्याच्या कीर्तनाची सेवा. पण मग ही सेवा त्या ठिकाणी बाबांचीच सेवा आणि बाबांच्याच आशीर्वादाने माझ्याकडे आलेली आहे. जशी बाबा बुद्धी देतील तसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी आदरणीय वंदनीय आमच्या हरिभक्तीपारायण समाधान महाराज आहेत, आदरणीय वंदनीय शैलेशजी महाराज आहेत, आदरणीय वंदनीय गोविंद महाराज आहेत. मृदंगाची साथ करण्यासाठी आमचे यशवंत महाराज आहेत, तबलाची साथ करण्यासाठी आमचे महेश महाराज आहेत, आमचे निखिल महाराज त्या ठिकाणी मोबाईलवरती शूटिंग करतायत. ही सर्व महाराज मंडळी आपला अमूल्य वेळ खर्च करून आपल्या समोर त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्यात. यांचे त्या ठिकाणी अगदी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि कीर्तन सेवेला प्रारंभ बघा, कार्याचं कीर्तन म्हणजे त्या ठिकाणी परिपूर्णतेचं द्योतक आहे. बरं, जोपर्यंत काला त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत कार्यक्रम संपला असं त्या ठिकाणी जाहीर करता येत नाही. परिपूर्णता मग सप्ताह त्या ठिकाणी किती दिवस चाललाय? काल्यापर्यंत फक्त. बरं का, जसं त्या ठिकाणी माऊली त्यांना उदाहरण सांगितले आहे. काय, गंगा नदी त्या ठिकाणी वाहत चालली, उमापासून त्या ठिकाणी वाहत चालले, परंतु कुठपर्यंत? आपण त्र्यंबकेश्वरला पाहतोय ब्रह्मगिरीवरती, नंतर गंगाद्वारामध्ये येते, कुशावर्तामध्ये येते, नाशिकला रामकुंडामध्ये वाहत चालली, परंतु कुठपर्यंत? जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. एकदा समुद्राला जाऊन मिळाली का गंगेला पूर्णता आहे. महाराज वर्णन करतात, तुका म्हणे गंगा मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत कळस होत नाही तोपर्यंत.
जेवण चाललंय कुठपर्यंत, जोपर्यंत तृप्तीचा ढेकर येत नाही तोपर्यंत. यज्ञ चाललाय कुठपर्यंत, त्याच्यामध्ये पूर्णाहुती पडत नाही तोपर्यंत. तसंच त्याकडे आपला सप्ताहाचा कार्यक्रम त्या ठिकाणी कुठपर्यंत, जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत. काला म्हणजे त्या ठिकाणी परिपूर्णता बघा. काला 3 प्रकारचा आहे बघा. आता तुम्ही आम्ही सर्वजण त्या ठिकाणी महाराज मंडळी एकत्रित येऊन हे त्या ठिकाणी टाळ मृदंग त्या ठिकाणी हा जय घोष चाललेला आहे ना, हा काला म्हणजे कोणता आहे? हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने साधने, हरिनामाचा खिचडी काला. हा काला जो आहे हा हरिनामाचा काला सर्व त्या ठिकाणी. आणि हा आनंद त्या ठिकाणी सामान्य आनंद नाही बघा. आज त्या ठिकाणी आपण पाहतोय आम्ही त्या ठिकाणी किती जण आहे तिथे एकत्रित, एवढीच मंडळी आहे. आमच्या संस्थेलाही त्या ठिकाणी कोरोनामुळे सुट्ट्या आहेत, विद्यार्थी नाही तिथे, एवढीच मंडळी उपस्थित आहे. पण तुम्हाला त्या ठिकाणी पाहणाऱ्यांना किती आनंद होतोय ते माहित नाही. पण आम्ही त्या ठिकाणी कित्येक दिवसानंतर कीर्तन करतोय. आम्हाला त्या ठिकाणी इतका आनंद वाटतोय, बरं वाटतं त्या ठिकाणी. कीर्तनाची आम्हाला सवय, परंतु त्या ठिकाणी इतकी मंडळी असताना सुद्धा भगवान परमात्म्याच्या लावून मृदंग स्तुती टाळ घोष आणि शिव ब्रह्मरस सामान्य नाही, नाद ब्रह्म आहे त्या ठिकाणी. हे टाळ मृदंग इतका आनंद त्या ठिकाणी यामध्ये असतोय. हरिनामाचा खिचडी काला हा काला. दुसरा काला त्या ठिकाणी आहे कोणता? आपल्या समोर त्या ठिकाणी जो असतोय तो दही आणि भाताचा त्या ठिकाणी काला होता. त्या ठिकाणी हा एक काला आहे प्रतिकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सर्वांना वाटला होता. आणि तिसरा जो काला आहे तो म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याचा काला. हा काला अतिशय महत्त्वाचा आहे. जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा काला येत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. जीवाला जे दुःख भोगावं लागतं ना, जीवाला जे दुःख भोगावं लागतं त्याचं एकमेव कारण जर त्या ठिकाणी काय असेल तर जीव त्या ठिकाणी आपल्या मूळ स्वरूपाला त्या ठिकाणी विसरलेला आहे. आपल्या मूळ स्वरूपापासून त्या ठिकाणी बाजूला झालेला आहे, म्हणून त्या ठिकाणी त्याला दुःख आहे. त्याचं मूळ स्वरूप त्या ठिकाणी काय आहे? काय करा तुमचं आमचं सर्वांचं त्या ठिकाणी मूळ स्वरूप जर त्या ठिकाणी असेल, ब्रह्म स्वरूप त्या ठिकाणी आहे. मी वासुदेव तत्वता कधी कळू येईल विचारिया, हे आपलं खरं स्वरूप आहे. ब्रह्म स्वरूप त्या ठिकाणी चिदानंद रूपस्य शिवोहम शिवोहम हे आपलं खरं स्वरूप आहे. आणि त्या ब्रह्म स्वरूपापासून त्या ठिकाणी केवळ आपण या अज्ञानामुळे वेगळं झालेलं आहोत. आणि सद्गुरुनाथांच्या कृपेमुळे त्या ठिकाणी साधना करून त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जीव ब्रह्मा ऐक्य त्या ठिकाणी साधून घ्यायचंय. हा एक त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी काल आहे. याच्यासाठी एकच सद्गुरुनाथाची त्या ठिकाणी कृपा. विठ्ठल आणि आपलं परम भाग्य करतात, आपण भाग्यवान आहोत की आपल्याला अशा त्या ठिकाणी श्री गुरु संत महात्म्यांची भेट झाली. बरं बाबांच्या बाबतीत त्या ठिकाणी कालच मी त्या ठिकाणी मेसेज टाकला की बाबांच्या बाबतीत त्या ठिकाणी श्री गुरु संत महात्म्यांच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी वर्णनच करू शकत नाही. बरं या वाणीने तरी आपण वर्णन करू शकत नाही. काय न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. या श्री गुरु संत महात्म्यांचे या वाणीने आपण वर्णन करू शकत नाही. एकच मौलिक ज्ञानोबा त्या ठिकाणी वर्णन करतात काय यांच्या चरणावरती फक्त उहाच त्या ठिकाणी माथा ठेवून त्या ठिकाणी एवढंच आपले काम आहे. वर्णन त्या ठिकाणी होऊ शकत नाही. कारण का या संत महात्म्यांनी तुमच्या आमच्यावरती जे उपकार केलेत ना, केले उपकार सागुनी काय, ते उपकार त्या ठिकाणी आपण कोणालाही वर्णन करू शकत नाही. कारण का बापन करी आईसी माय, आई वडिलांचे उपकार आहेत. बरं का आई वडिलांचे उपकार आपल्याला मानावेच लागतात. ते जन्माला घालतात, पण ते जन्माला घालतात बघा संसारामध्ये त्या ठिकाणी अडकवण्याचं काम त्या ठिकाणी कोण करतात? आई वडील त्या ठिकाणी. आई वडील त्या ठिकाणी एखाद्या मायबाप असे आहेत का मुलाला सांगतायत एक मदाराचा त्या ठिकाणी अपवाद त्या ठिकाणी आहे. बघा मुलांना त्या ठिकाणी संन्यासाश्रम घ्यायला त्या ठिकाणी सांगणारी आई आहे. पण अशी कोणत्या आई वडील आहेत की मुलाला सांगतात की बाबा रे त्या ठिकाणी तुझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घे, तुझं खरं जे स्वरूप आहे त्याला जाणून घे. संसारामध्ये त्या ठिकाणी वेगळं काढण्याचं काम त्या ठिकाणी आई वडील करू शकत नाही. संसारामध्ये बोलण्याचं काम त्या ठिकाणी आई वडील करतात. परंतु संत मायबाप त्या ठिकाणी काय करतात?
या संसारात त्या ठिकाणी कायमचं त्या ठिकाणी आपल्याला निवृत्त करण्याचं परावृत्त ते करण्याचं कार्य त्या ठिकाणी करतात। म्हणून त्या ठिकाणी संत श्रीगुरु संत महात्म्यांचे जे उपकार आहेत ना ते आई वडिलांपेक्षाही त्या ठिकाणी आहेत। केले उपकार सांगोवी काय बाप न करियाचे माय धर्मी त्यांचे देखील पाय दिले अक्षय अभय दान आणि म्हणून या उपकारातून आपण उतर येऊ शकत नाही त्यांच्या उपकारातच त्या ठिकाणी आपण राहू शकतो। विठाला श्रीगुरु संत महात्म्यांची भेट झाल्याशिवाय आपल्याला आपला हा जो तिसरा काळ आहे ना जीव ब्रह्म ऐक्याचा काळ तो त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही। आपण जो करतोय ना काला हा काला म्हणजे त्या ठिकाणी प्रतिकात्मक त्या ठिकाणी काल आहे। याच्यामध्ये आपण जो प्रसाद सेवन करत असतोय तो प्रसाद म्हणजे तरी काय असतो दही आणि भात। दही आणि काय त्या ठिकाणी आहेत मुरमुरे आहेत त्या ठिकाणी काय दिसायला त्या ठिकाणी सामान्य त्या ठिकाणी असं आहे। काही लोक म्हणतील का हो याच्यासाठी एवढं त्या ठिकाणी कीर्तन वगैरे सप्ताह वगैरे कार्यासाठी करण्याची गरज काय। आम्ही त्या ठिकाणी बाजारामध्ये जाणार थोडेसे त्या ठिकाणी मुरमुरे आणणार दही आणणार आणि घरी त्या ठिकाणी काला करणार। उलट त्या ठिकाणी तिथल्या काल्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी फोडणी देऊन त्या ठिकाणी काला करणार। परंतु तो काला त्याला प्रसाद होतो त्या ठिकाणी म्हणता येणार नाही। त्याला तुम्ही एखादा मेनू म्हणा पण त्याला तुम्ही त्या ठिकाणी प्रसाद म्हणू शकत नाही। कारण का प्रसाद बनता येण्यासाठी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं चरित्र तिथं वर्णन करावं लागतंय तर त्याला प्रसाद होता येते ना। नाही बाजूने सत्यनारायणाचा जो प्रसाद असतोय तो प्रसाद म्हणजे काय असतोय रवाचा असतोय ना त्याच्या व्यतिरिक्त काय। परंतु त्या रव्याला त्या ठिकाणी आपण काय म्हणत असतोय घ्या प्रसाद। त्या ठिकाणी ब्राह्मण पोहा येत आहेत आणि त्या ठिकाणी काय करतात सत्यनारायणाची कथा सांगतात आणि मग त्याला प्रसादत्व आपण म्हणत असतोय प्रसाद घ्या म्हणत असतोय। तसं त्या ठिकाणी दही काही त्या ठिकाणी दिसायला सामान्य आहे पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन केलं की त्याला प्रसादत्व येत असते। आणि म्हणून आजच्या कार्याच्या कीर्तनाला त्या ठिकाणी मर्यादा आहे काय इतर कीर्तनामध्ये त्या ठिकाणी आपण वेगळं वर्णन करू शकतोय पण आजच्या दिवशी मात्र चरित्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र का त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चारण करायचं याचं कारण त्या ठिकाणी भागवतामध्ये वर्णन आले आहे। व्यास महर्षी या ठिकाणी आद्य कवी त्या ठिकाणी हे बरोबर कारण का त्यांनी सर्व पुराणांची रचना केली वेदाचे भाग त्यांनी केले। परंतु असे व्यास महर्षी सुद्धा एक दिवस सरस्वती नदीच्या काठाला बसलेले आहेत अतिशय नाराज त्या ठिकाणी दिसतात। नारद महर्षींची भेट होते। नारद महर्षी विचारतात तुम्ही इतके दुःखी दिसत आहात दुःखाचं कारण त्या ठिकाणी काय कारण आहे। त्या ठिकाणी व्यासाने सांगितलं माझ्या दुःखाचं कारण मला सांगता येत नाही। इतकं सर्व त्या ठिकाणी केलं वेदाचे भाग केले मी पुराणांची रचना केली पण अजून त्या ठिकाणी मला समाधान त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही। माझ्या जीवनात असंतोष आहे काय करावं त्यावेळेस नारदजी त्या ठिकाणी स्वतःचं चरित्र सांगतात। माझं त्या ठिकाणी मला देवर्षी लोक म्हणतात ना हे मला त्या ठिकाणी तितक्या मोठ्या पदापर्यंत मी पोहोचलो केवळ त्या ठिकाणी कशामुळे तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नामस्मरण चरित्र उच्चारण केल्यामुळे। आणि तुम्ही त्या ठिकाणी ही 17 पुराणांची रचना केली वेदाचे भाग केले परंतु अजूनही तुम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण केलेलं नाही।
आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे, संतोष तुमच्या जीवनात प्राप्त झालेला नाही. तुम्हाला जर वाटत असेल की मला त्या ठिकाणी आनंद निर्माण व्हावा, तर तुम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करा, लिखाण करा आणि मग वेळेस त्या ठिकाणी काय केलं, भागवत ग्रंथाची भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं कथन केलं. त्यांच्या जीवनामध्ये आनंद परिपूर्णता त्या ठिकाणी प्राप्त झाली. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याही जीवनामध्ये परिपूर्णता जर यावी वाटत असेल तर एकच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचे अनेक भाग पडलेले आहेत बरं का. इतकं मोठं चरित्र आहे, आपल्याकडे वेळ तर अगदीच कमी आहे. फक्त 7 मिनिटं मोजून आपल्याकडे शिल्लक आहे बरं का. कारण वेळ काय गेली आपल्याकडे 10:30 ते 11:30 7 मिनिटं बाकी आहे. आणि 7 मिनिटांमध्ये आपण काय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन करू शकतोय. इतकं अगाध त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे. त्या मथुरेमध्ये चरित्र भगवान परमात्म्याने केलं, इकडे हस्तिनापूरला भगवान परमात्म्याने चरित्र केलं, वृंदावनामध्ये चरित्र केलं, गोकुळामध्ये चरित्र केलं. पण आजच्या दिवशी त्या ठिकाणी फक्त केले देवी गोकुळे भगवान परमात्म्याचे चरित्र. इतकं सुंदर भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. भगवान परमात्म्याचं सगळंच दिव्य आहे बरं का. जन्मही भगवान परमात्म्याचं दिव्य आहे आणि भगवान परमात्म्याचं चरित्र सुद्धा दिव्य आहे. जन्म पहा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा. भगवान परमात्मा ज्यावेळेस त्या ठिकाणी कंस त्या ठिकाणी त्याची लाडाची बहीण आहे देवकी थाटामाटामध्ये वसुदेवाबरोबर त्या ठिकाणी विवाह लावून देतोय. मिरवणूक निघाली असताना आकाशवाणी होते, अरे कंसा, जिची मिरवणूक थाटामाटात घेऊन चालला तिच्या पोटी 8वा मुलगा जन्माला येईल आणि तू तुझा वध करील. हे ऐकल्यानंतर कंसाने घेऊन या खड्ग माराया घावला, हात तो धरिला वसुदेवाने सांगितलं अरे श्री हत्या करू नको, पण हिच्यापासून भीती आहे. मग त्या ठिकाणी काय केलं, तुंगामध्ये कारावासामध्ये टाकलं. त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी मुलगा होतोय, त्या ठिकाणी वसुदेवजी निवून देत आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी 1 नाही 2 नाही 6 मारित भूताची प्रसूत नेवनिया देत, 6 मारित दुराचारी. 6 बालक मारली. 7व्यांदा त्या ठिकाणी बलराम दादा आहेत, तो गर्भ त्या ठिकाणी योग मायेने उचलला. 7वा जो गर्भ योग मायाने येत आणि आश्चर्य करीत मना माझे. इकडे बलराम दादाचा जन्म त्या ठिकाणी रोहिणी मातेच्या उदरी होतोय आणि 8व्यांदा त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा उदरामध्ये आहे. देवकीचे तेज दिसे सूर्य जैसा आणि तो दिवस उजाडला. श्रावण वद्य अष्टमी रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि कारागृहामध्ये माझे भगवान परमात्मा प्रगट होतात. बोले गोपाळ. आणि मग देवकी वसुदेवी त्या ठिकाणी त्या बालकाला पाहिल्यानंतर रडतात बरं का. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात आई बाबा तुम्ही का रडताय. देवकी सांगते अरे तुझा मामा कसा आहे तुला माहित नाही, तुझी 6 भावंड मारली, 7 तर पळून गेलं, आता तुला मारल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्मा म्हणतात आता तू मला मारणार नाही, कारण का मी त्याला मारण्यासाठी आलोय. फक्त मी सांगतो तेवढं तुम्ही त्या ठिकाणी करा. काय करा. मला उचला तर खरी उचलीला कमळापती पायची वंदने करते. द्वारपालाय त्यांना मोही टाकली, म्हणते असती रक्ष पालते म्या मोही देवी सपण. आणि डोक्यावरती घेऊन वसुदेवजी त्या ठिकाणी चाललेले आहेत. मंद मंद पाऊस पडतोय, श्रावण महिना आहे, यमुनीला पूर आलेला आहे. यमुना माईलाही त्या ठिकाणी इच्छा झाली, भगवान परमात्म्याने टोपलीतून पाय बाहेर काढला, यमुना माईलाही दर्शन दिलं. वेळ कमी असल्यामुळे तिथपर्यंत जातात. नंदाच्या घराला त्या ठिकाणी जाऊन तिथं भगवान परमात्म्याला ठेवतायत. माईला उचलतायत, तिथं माया जन्माला तिला उचलून पुन्हा इकडे येत आहेत. कारागृहामध्ये तिथे आधी माया आल्यानंतर शांत बसत नाही. रडे माया तर्याकांत नामा म्हणे उठती दूत. कंस धावत पळत त्या ठिकाणी येतोय, पाहतोय 8वा नसून कोण आहे, 8वी आहे. कुणी असू द्या, उचलून त्या ठिकाणी आपटणार. पण ती माया आहे जी कोणाच्या ताब्यात आली नाही. ती कंसाच्या ताब्यात कशी आकाशामध्ये गेली आणि तिथं जाऊन कंसाला सांगितलं अरे
आणि मग कंसाला भीती वाटली. तातडीची सभा वगैरे त्यांनी बोलवली बरं. हे कुठलं वातावरण मथुरेमध्ये. आता गोकुळामध्ये चला. सकाळ झाल्यानंतर नंद बाबा यशोदा मैयाला त्या ठिकाणी मुलगा झालेला आहे. आनंद त्या ठिकाणी गोकुळेच्या सुखा आनंद पाला नाही देखा बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरणारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. त्या गवळणी इतक्या आनंदाने त्या ठिकाणी वेळ झाल्या. एकमेकीला सांगायला लागल्या, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आनंदाचं वातावरण. इकडे मथुरेमध्ये मात्र त्या ठिकाणी सभा बोलवली आहे. जो माझा शत्रूला मारणार त्याला माझा अर्ध राज्य त्या ठिकाणी देणार. पहिल्यांदा पुतना आली समोर. पुतणीने त्या ठिकाणी स्तनामध्ये विष भरलेले सुंदर पोशाख धारण केला. गोकुळामध्ये येते. तिला माहित नाही नक्की कृष्ण कोण आहे. अनेक बालक त्या ठिकाणी स्तनाला लावते. विष पिल्यानंतर बालक मरतात. तीन दुर्बळाची मालिका आदरी करिता ती शोके माय बापे. असे अनेक बालक मारत मारत नामा म्हणे आली नंदाची घरा स्वरूप सुंदरा देवांगना. यशोदा माईच्या घरी येते. भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी भेटण्यासाठी येते. यशोदा माई त्या ठिकाणी सांगते की त्याला आताच नाव घातलेले झोपी घातलेले. भगवान परमात्मा पाळण्यामध्ये रडत आहेत. पुतना स्वतः उठते. भगवान परमात्म्याला मांडीवरती घेते. स्तनाला लावते. पण भगवान परमात्मा एवढा खेळतो येणीची खेळावा नटतो येणीची नटावा. भगवान परमात्म्याने तिचं संपूर्ण त्या ठिकाणी विष रक्त मांस पंच प्राण खेचले आणि पुतना संपवली बरं. असे अनेक राक्षस त्या ठिकाणी कंसाने पाठवले. पण सर्व राक्षसांना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने संपवले. का गवगरिठा मारिली बाळपणी अवघी दैत्य कहाणी बुडविली. सर्व राक्षस संपवले. आता भगवान परमात्मा त्या ठिकाणी पुढे मोठी व्हायला लागले बरं. तळले तळहात तळहात देवी तळले हात तळहात देवी रांगत त्या ठिकाणी बाहेर यायला लागले. बाहेर आल्यानंतर मुलांचा ठरलेला कार्यक्रम माती खायची. भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी माती खात आहेत. बलराम दादांनी पाहिलं. बलराम दादा धावत जाऊन सांगतात मैया 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 लालाने माती खाल्ली. यशोदा मैया त्या ठिकाणी हातात काठी घेऊनच बाहेर येतात. त्यावेळेस यशोदाबाई विचारते कान्हा अरे माती खाल्ली का. भगवान परमात्मा सांगतात मी माती खाल्लीच नाही. यशोदा मैयाला माहिती हा असं सांगणार नाही. म्हणून तिने त्या ठिकाणी काय केलं काठी उगारली बरं का. मारावयातीने उगारली काठी मारावयातीने उगारली काठी भुवन कोटी चवदारे काठी उगारली. अरे खरं सांग त्या ठिकाणी मारायला लागले. तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात आई नको ग आई नको ग आई मला मारू नको. दिसतंय का सर्वांना.
दिसते ना? मग काय प्रॉब्लेम? माझ्या याच्यावरून चालू दिसते. दिसते ना? ठीक आहे. रामकृष्ण हरी. विठाला विठाला भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही माती खाली आग करून दाखवलं. 14 गुणांचं दर्शन त्या ठिकाणी ब्रह्मांडाचं दर्शन त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी झालं. निखिल काय प्रॉब्लेम? विठाला विठाला विचार करा. आवाज येतो सर्वांना. वेळ संपली आपली. गुरुजी येते का? आवाज येतोय का? आवाज येतोय का? हॅलो. आवाज येतोय का? आवाज कर 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 करतोय. कर कर करतोय. हा थोडा माईक त्या एकदम बाजूला करा मोबाईल. हॅलो. हॅलो. अशा प्रकारे भगवान परमात्मा अनेक प्रकारच्या लीला करायला लागला, खोड्या करायला लागला. नव्हे नव्हे भगवान परमात्मा थोडा मोठा झाला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी मोठे झाल्यानंतर सवंगड्यांमध्ये जात आहेत. त्या सवंगड्यांमध्ये जाऊन सर्व सवंगड्यांना एकत्रित करतात आणि विचारतात, का रे तुमच्याकडे भरपूर दही दूध तुपलोणी खायला असताना तुमच्या तब्येती अशा का? अगरबत्तीचा पहिला चला त्या ठिकाणी मी सांगतो तसं त्या ठिकाणी तुम्ही करा. काय करा? अभंगाचं प्रथम सर्वांना माझ्या मागे यावं लागेल आणि माझ्या मागे आल्यानंतर आरती देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी. तुम्हाला म्हणाल पुरे म्हणाल एवढं त्या ठिकाणी मिळेल. फक्त माझ्या मागे या. सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं की आता आपल्याला जायचंय. गवळणींचा रस्ता त्या ठिकाणी अडवलाय. गवळणी मथुरेला जातात ना, दैनिक तुकडोडी त्या ठिकाणी एकेकासाठी जातात, त्यांना जाऊ द्यायचं नाही. भगवान परमात्म्याने रास्ता रोको आंदोलन केलं, पण गवळणी त्या ठिकाणी ऐकत नाही. गवळणी त्या ठिकाणी त्यांना डावलून त्या ठिकाणी जात आहेत. त्यावेळेस त्या ठिकाणी सर्व गोपाळ त्या ठिकाणी म्हणतात, काय कृष्णा? तर भगवान परमात्मा म्हणतात, कृष्णा आम्हाला तर काहीच भरपूर मिळालं नाही. तू म्हणला होता आधी देतो पोटभरी पुरी म्हणाल तो बरी. म्हणे आता तसं जमणार नाही. आता आपल्याला चोरी करावी लागेल. आणि मग भगवान परमात्म्याने सर्वांना चोरी कशी करायची
कोणतं साहित्य लागतंय ते सर्व आणायला सांगितलं. सर्व साहित्य त्या ठिकाणी आणलं. सर्व सवंगडी एकत्रित झाले आणि चोरी करण्यासाठी निघाले बरं का. घर पाहून एकांतात नवविध नवनीताचे. आणि त्या घरात ते त्या ठिकाणी चाललेले आहेत. पण आज भरपूर 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 खायला मिळणार, जे कधी त्या ठिकाणी पाहिलं सुद्धा नाही त्या ठिकाणी ते खायला मिळणार. म्हणून सर्व गोपाळांना आनंद झाला आणि उड्या मारीत चालले बरं का. ओरडायला लागले. भगवान परमात्मा म्हणले आपण चोरी करायला चाललोय, असं जमणार नाही. मग कसं जायचं? हळूहळू अभंगाचं तिसरं चरण. हळूहळू कोणी कोणाशी न बोला. आणि मग सर्व गोपाळ त्या ठिकाणी एका निवांत अशा घरामध्ये जातात. भरपूर दूध तुटलोरी, पण तो पेंदेव होता ना तो ताक प्यायला लागला. भगवान परमात्मा त्याला सांगतात की असा नाही तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू कोटे. असा नाही ते कशाला त्या ठिकाणी तू काय करा हे दूध तुकडून त्या ठिकाणी खा. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या त्या ठिकाणी गोकुळामध्ये करायला सुरुवात केली. गवळणी त्रस्त झाल्या आणि गारणं घेऊन यायला लागल्या. गवळणी सांगती गाराने रात्री आला तुझा चक्रपाणी खाऊनी दही दूध तुपानी लोणी फोडी आवागी विदजनी. एक एक गवळणी याची वेगवेगळ्या प्रकारचं गारणं सांगायचं. शेवटी त्या ठिकाणी भगवान परमात्मा यशोदा माईला म्हणतात यशोदे आता त्या ठिकाणी या कृष्णाच्या खोड्या त्या ठिकाणी आता आम्हाला सहन होत नाही बरं का. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे किती खोड्या करतोय, किती खोड्या करतो. आता आम्हाला हे गोकुळात राहायचं नाही, चाललो आम्ही गोकुळ सोडून. मग यशोदा मैया म्हणते त्या ठिकाणी अगं तुम्ही गोकुळ सोडून जाऊ नका, मी कृष्णाला शाळेमध्ये घालले. आणि मग भगवान परमात्म्याला गायी वासरू त्या ठिकाणी सांभाळण्यासाठी वृंदावनामध्ये भगवान परमात्मा तिथे जात आहेत. वृंदावनामध्ये सर्व सवंगड्यांना त्या ठिकाणी घेऊन वृंदावनामध्ये त्या ठिकाणी चालले बरं का. गायी चालल्या वनाप्रती सर्वांना घेऊन तिथं जातात. मग तिथे गेल्यानंतर गायी चरण्यासाठी जातात. हे सर्व गोपाळ त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत जातात. अगती बगती बपोरा खेळ विटी दांडुरा खेळ सर्व खेळ त्या ठिकाणी खेळतात. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ गोपाळ तर आहेत, पण गवळणींना बोलवलं पाहिजे म्हणून भगवान परमात्मा वेणू वाजवायचे. ऐकून वेणूचा नाद लागला नामाचा छंद. वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी गवळणी त्या ठिकाणी काहीतरी निमित्त त्या ठिकाणी करायच्या नाही. भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी यायच्या. पाण्याचं निमित्त करायचं असं तुम्हाला सांगायच्या. घरात पाणी नाही, पाणी आणायला जाते असं निमित्त करून भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी यायचं बरं का. त्या विनूच्या नादामध्ये तेवढी ताकद होती बरं का. आणि तुझ्या मुलालीच्या पायी मन मोहिले माझे पागल व्हायच्या, वेड्या व्हायच्या सर्व गवळणी. मग वेगवेगळ्या प्रकारे रास क्रीडा त्या ठिकाणी त्या वृंदावनामध्ये चालायची. गवळणी निघून जायच्या.
मग गोपाळ त्या ठिकाणी म्हणायचे का रे कृष्णा, अरे किती वेळ झाली, आता किती वेळ झाली, अरे भूक लागली आम्हाला, कांदी भार मोठी भूक काय खेळायाचे सुख. मग भगवान परमात्मा म्हणायचे मग आपल्या आपल्या सर्व शिदोऱ्या एकत्रित आणा. सर्वांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी भगवान परमात्मा एकत्रित आणायचे आणि सुंदर असा त्या ठिकाणी काला करायचे बरं का. हे तो काल्याचा प्रसाद, काय वर्णन करावं ते काल्याचं. वैकुंठात नाही बरं का तो काला, वैकुंठी तो वैसे नाही कवळ काही काजाते. वैकुंठात तो काला नाही, स्वर्गात सुद्धा तो काला नाही बरं का. आजऊस अमरावती काला पावयारी. देव मासे व्हायचे काल्याचे असे, देव जळी झाले मासे. ब्रह्मदिगाला त्या ठिकाणी हा काला मिळत नाही, परंतु आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला मला त्या ठिकाणी हा काला त्या ठिकाणी मिळतोय बरं का. भांडास किती गात प्रसाद घेतो पंढरीनाथ. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपल्याला हा मानव देह प्राप्त झाला आणि या मृत्यूलोकामध्ये आलो, वारकरी संप्रदायाचे पायी झालो. सद्गुरू बाबांची त्या ठिकाणी आपल्यावरती कृपा झाली आणि हा काल्याचा प्रसाद त्या ठिकाणी सेवन करण्यासाठी आज इतका भयानक त्या ठिकाणी कोरोनाचा काळ त्या ठिकाणी येऊन गेला तरी त्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. बरं या काळी दिला अवकाश. महाराज म्हणतात की त्या काळाने त्या ठिकाणी आमच्यावरती त्या ठिकाणी कृपा केली आणि आज हा दिवस त्या ठिकाणी बाबांच्या पुण्यतिथीचा त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतोय. या ठिकाणी भरपूर बोलण्यासारखं आहे, परंतु आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. तरी 15 मिनिटं त्या ठिकाणी जास्त घेते, सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी बोलता बोलता जे काही चुकीचे शब्द निघाले असतील ते माझ्या वाणीचे, माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि जे बरोबर असेल ते सद्गुरूंचंच आहे, गुरुवर्यांचंच आहे. झालेल्या कीर्तन सुखविषयीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. बरं का विठोबा न्यूनते कृते अधिकते सरते करुण घ्यावे तुमते.